लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावर कशा प्रकारे संस्कार करावे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तसा घडते. बाळपणात मुलांना कोणत्या सवयी आपण लावतो त्यावरून त्याचे व्यक्तिमत्व घडत असते. म्हणून लहान मुलांना योग्य वळण, छान सवयी लागल्या पाहिजेत. ही जबाबदारी सर्वस्वी पालकांची व आईवडिलांची असते. मुलांवर योग्य संस्कार व्हावे म्हणून पालकांनी खालील गोष्टी कराव्यात. 1. मुले सर्वांत जास्तही त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकतात. आधुनिक माणसाची उत्क्रांती ही सतत आजूबाजूच्या वातावरणातून शिकत झाली आहे. त्यामुळेच मुलांना घरी योग्य वातावरण मिळाले पाहिजे. 2. योग्य वातावरणात म्हणजे घरात आईवडिलांचे भांडण, एकमेकावर ओरडणे, शिवीगाळ करणे, जोरजोरात बोलणे इत्यादी गोष्टी नसाव्यात. लहान मुलांच्या समोर कामुक इशारे करणे इत्यादी. 3. घरात शांततामय आनंदी वातावरण हवे. घर स्वच्छ व नीटनेटके असावे. मग मुलांना पण स्वच्छ व नीटनेटके राहायची सवय पडते. घरी हसत खेळत राहावे. मग मुलं पण बिनधास्त होऊन मोकळेपणाने वागतात. हे त्यांच्या बौद्धिक व मानसिक वाढीस पोषक राहते. 4. कामावरून घरी आल्यावर फ्रेश झाल्यावर एक छोटीशी प्रार्थना करा. मुलांना मग प्रार्थनेची सवय लागेल. त्याचे मन निर्मळ होईल. प्रार्थना झाल्यावर त्यांच्यासोबत संवाद साधा. थोडी मजा, मस्करी, निर्मळ विनोद, त्यांच्या शाळा, अभ्यास, मित्र इत्यादी मनमोकळी चर्चा करा. त्यांना मित्रत्वाचा भावनेने वागवा. त्यांना तुम्ही एक पालक नाही तर सर्वोत्तम मित्र वाटले पाहिजे. 5. मुलांसमोर खोटे बोलू नये. त्यांना सगळं बरोबर लक्षात असते. आपणच जर खोटे बोलत राहिलो तर त्यांना ही सामान्य गोष्ट वाटून फायदेशीरपणे वाटते. मग छोट्या मोठ्या बाबतीत ते खोटे बोलायला सुरुवात करतात. 6. संध्याकाळी आई किंवा वडील ज्यांना वेळ मिळत असेल त्यांनी आवर्जून मुलाचा दररोज किमान 1 तास अभ्यास घ्यावा. शिकवणी येत नसेल तर साधी चौकशी करा. आज शाळेत काय शिकवले, गृहपाठ काय दिला, तुला कुठला विषय आवडला, कुठला जड जातो इत्यादी. त्यामुळे तुम्हाला मुलाचा अभ्यासातील कल, आवड ओळखण्यास मदत होईल. 7. मुलांना आयुष्यात भौतिक गोष्टी देण्यापेक्षा छान संस्कार देण्यावर भर द्या. त्यांनी एखादी गोष्ट मागितल्यास तात्काळ देणे टाळावे. काही दिवसांनी त्यांना द्यावी. त्यांना मग गोष्टीचे महत्त्व कळेल. 8. घरी असताना पालकांनी मोबाईलवर जास्त वेळ घालवणे टाळावे. मुलांना पण त्याची सवय लवकर जडते. तुम्हाला मोबाईलवर जितके काम असेल ते सगळं ऑफिस वेळेत करा. घरी पूर्ण वेळ मुलांना द्या. 9. मुलांना वाचण्याची सवय लावावी. यासाठी तुम्ही त्यांना एखादे गोष्टीचे पुस्तक किंवा रोजच वर्तमानपत्र वाचून दाखवावे. त्यामुळे त्याचं वाचन सुधारेल, उच्चार स्पष्ट होतील, वाचनाची सवय लागून ज्ञानात भर पडेल, बुद्धीचा चौफेर विकास होईल. 10. सुट्टीच्या दिवशी आवर्जून त्याच्याशी खेळ खेळा. त्यांना मैदानावर घेऊन जा. विविध मैदानी खेळ खेळून त्याचा शारीरिक विकास तर होईलच, मन, बौद्धिक व मानसिक विकास सुद्धा होईल. संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाही तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले तर अध्यात्मातील प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत.
मुलांना स्वावलंबी बनवणे. लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे. झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे. सुरुवातीला नीट येणार नाही, पण हळूहळू मुलं जसे मोठे होईल तसे व्यवस्थितपणा त्यांच्या अंगी आल्याशिवाय राहणार नाही. सकाळचे सर्व उरकल्यावर शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांची त्यांनाच करायला शिकवावी. अभ्यासाची पुस्तके, वह्या नीटनेटक्या व जागच्या जागी ठेवायचे वळण लावावे. शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल, बूट ठराविक जागीच ठेवायला शिकवावे. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवण्यास शिकवावे. कपड्याचे बटन अथवा हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले असल्यास त्यांचे त्यांनाच शिवायला शिकवावे. स्वतःचे स्वतः करण्यात मुलांनाही आनंद वाटतो. वयानुसार स्वतःचे कपडे धुवायला पण शिकवावे. सकाळ दुपारचा नाश्ता झाल्यावर कपबशी व ताटली घासायला शिकवावी. थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावे. त्यात मुलगा मुलगी असा फरक नको. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले तर मूल घरी असो वा इतर ठिकाणी ते नीटनेटकेपणानेच वागेल. वेळोवेळी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे. सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणातच प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे. तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणूनच घ्यावी. तसेच प्रत्येक गोष्ट ईश्वर कृपेनेच झाली हे त्यांच्या मनावर बिंबवावे. लवकर निजणे व लवकर उठणे. लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी. पुष्कळ घरातून बघायला मिळते की मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी 8-9 वाजता उठतात. याउलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात राहतो. लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धनसंपत्ती मिळे, असा श्लोक आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून वेद पठण करत असत. रात्री रजतमाचे प्राबल्य असते. याउलट पहाटे सात्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो. प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे. मोठ्यांच्या कृतीतूनच लहान मुले शिकतात, म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. मग करू म्हटले की पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे हे मुलांच्या मनावर बिंबवावे. मुलांचे अतिलाड करणे टाळणे. आजकालच्या घरातून एखाद दुसरेच मूल असल्याने त्यांची आवडनिवड जपली जाते. जेवण, कपडे सर्वच बाबतीत मुले म्हणतील ती पूर्व दिशा असे आढळून येते. लहानपणापासूनच त्यांचे ऐकत गेले की मुले पुढे ऐकनाशी होतात. त्यामुळे त्यांचे अतिलाड करू नयेत. मुलांपुढे स्वतःचा आदर्श ठेवा.
घराचे सत्यम शिवम सुंदरम करायचे असेल तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे हे सर्व करता आले पाहिजे. मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की आपले वळण, शिस्त बघून आपले मूलही आपले अनुकरण करील. असे झाले तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.